नमस्कार. आज आपण वात म्हणजे काय? वात असंतुलित झाल्यावर कोणती लक्षणे दिसू शकतात? त्यांची कारणे, आहारात विहारात कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. वात म्हणजे काय? आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ हे 3 दोष सांगितले आहेत. वाताचा संबंध शरीरातील हालचाल, श्वासोच्छवास, मज्जासंस्थेशी संबंधित कार्ये आणि शरीरातील विविध हालचालींशी जोडला जातो. वाताचे संतुलन बिघडल्याचे वर्णन आयुर्वेदात विविध लक्षणांद्वारे केले जाते. मात्र प्रत्येक सांधेदुखी किंवा शरीरदुखीला फक्त वात समजणे योग्य नाही. वाताशी संबंधित सामान्य लक्षणे: सांधे दुखणे किंवा कडक होणे, शरीरात कोरडेपणा जाणवणे, त्वचा कोरडी होणे, बद्धकोष्ठता, गॅस व पोट फुगणे, झोप नीट न लागणे, चिडचिड, अस्वस्थता, थकवा जाणवणे, हातपाय थंड पडणे. हाताची बोटे वाकडी होतात का? हाताची बोटे वाकडी होणे हे फक्त वात वाढल्यामुळे होते असे म्हणता येत नाही. काही प्रकारच्या संधिवातामध्ये सांध्यांना दीर्घकाळ सूज, वेदना आणि कडकपणा राहिल्यास बोटांच्या आकारात बदल होऊ शकतो आणि बोटे वाकडी दिसू शकतात. म्हणून बोटे वाकडी होत असतील, वारंवार सूज येत असेल किंवा सकाळी बराच वेळ कडकपणा राहत असेल, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. वात वाढण्याची कारणे: अनियमित वेळेला जेवणे, खूप वेळ उपाशी राहणे, अतिथंड कोरडे पदार्थ जास्त घेणे, अपुरी झोप, जास्त मानसिक ताण, अतिश्रम किंवा अनियमित व्यायाम, थंड व कोरडे वातावरण, सतत प्रवास किंवा दिनचर्येत बदल. आहाराची काळजी: गरम, ताजे आणि पचायला सोपे अन्न, खिचडी, वरण-भात, शिजवलेल्या भाज्या, सूप, दूध, दही, सुकामेवा, पुरेसे पाणी, अति तिखट, अति तेलकट, अति प्रमाणात खाणे टाळा. रोजच्या जीवनशैलीत काय करावे? रोज नियमित वेळेला जेवणे, पुरेशी झोप घेणे, हलका आणि नियमित व्यायाम करणे, योग व प्राणायामाचा योग्य सराव, ताण कमी करण्यासाठी ध्यान करणे, शरीराला थंडीपासून योग्य संरक्षण देणे. घरगुती काळजी: कोमट पाणी पिणे, नियमित आहार घेणे, शरीराला तेलाने मालिश करणे, पुरेशी विश्रांती घेणे. तेलाने मालिश किंवा आयुर्वेदिक औषधे स्वतःहून सुरू करू नयेत. विशेषतः तुम्ही इतर औषधे घेत असाल किंवा एखादा आजार असेल तर डॉक्टर किंवा पात्र आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या. काय टाळावे? सतत उपाशी राहणे, अतिप्रमाणात गोडे पदार्थ खाणे, अपुरी झोप, अतिश्रम, शरीराला सतत थंडी लागणे, अनियमित दिनचर्या, स्वतःहून औषध घेणे. डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? खालील तक्रारी वारंवार होत असेल, फक्त वात आहे असे समजून घरगुती उपचार करत राहू नका. सतत किंवा वाढत जाणारी सांधेदुखी, सांध्यांना सूज, हाताची बोटे वाकडी होणे, बोटे सतत कडक राहणे, हातपाय सुन्न किंवा कमजोर होणे, सतत पाठदुखी, दीर्घकाळ बद्धकोष्ठता. वाताशी संबंधित तक्रार कमी करण्यासाठी नियमित आहार, पुरेशी झोप, योग्य व्यायाम आणि संतुलित जीवनशैली महत्त्वाची आहे. मात्र हाताची बोटे वाकडी होणे, सांध्यांना सूज येणे किंवा वेदना दीर्घकाळ राहणे याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य कारण समजण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कोणती माहिती ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.